ब्रॉट टू यू बाय विगार्ड। काय सांगाल दुसऱ्या टप्प्यात मतदान होतं आहे काय एकंदर परिस्थिती काय सांगाल? दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत असताना जवळपास 88 जागावर हे मतदान होत आहे आणि विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये 8 जागेवर आता मतदानाला सुरुवात झाली आहे। EVMच्या बंद पडण्याच्या अनेक तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहे। मतदार उत्साहानं मतदान केंद्रावर जातो आणि मशीन बंद असली की निरुत्साह होऊन परत जातो। या मशीन बंद कशा पडतात त्याची संपूर्ण टेस्ट आणि ट्रायल घेतली जाते आणि अशा स्थितीमध्ये काही यामागे षडयंत्र आहे का? वारंवार मशीन बंद पडायच्या आणि त्याच मशीन दुपारून पुन्हा सुरू होतात। म्हणजेच यामध्ये सुद्धा भाजप सरकारला किंवा भाजपला मतदारांना मतदान केंद्रावर जाताना परत पडण्यासाठी काही व्यूहरचना आहे का असाही प्रश्न निर्माण होतो। खरं तर या 88मध्ये पूर्णतः देशामध्ये इंडिया आघाडीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मोदी सरकार विरुद्ध वातावरण तयार आहे। लोक बदलण्याची वाट बघत आहेत। ती संधी आज सर्व मतदारांना आहे आणि मतदार हा या देशाच्या संविधानासाठी या देशातील गरीब आणि शेतकरी बेरोजगार यांना ही सुवर्ण संधी आहे की आता बदला घेण्याची वेळ आलेली आहे आणि मला वाटतं की नक्कीच आजच्या निवडणुकीतून मतदार बदला घेतील आणि मोदी सरकारला याही स्पेसमध्ये मी तुम्हाला नक्की जबाबदारीनं सांगेल हा फेजसुद्धा प्रचंड मतांनी आम्ही निवडून येऊ। जसं मागच्या 102 जागांचं झाला त्यामध्ये साधारणतः आम्ही 78 ते 80 जागा जिंकत आहोत। हा सर्वेच पुढे आलेला आहे आणि आत्तासुद्धा या 88मध्ये सेकंड फेजमध्ये आम्ही नक्कीच यातील 50 ते 60 जागा जिंकू असं एकूण वातावरण आहे। तो सर्वे तो रिपोर्ट सगळा आलेला आहे। त्यामुळे जशा निवडणुका पुढे जातील तसा मोदी सरकारचा पतनाचे दिवस हे जवळजवळ येतील आणि जनता या भ्रष्ट जुमलेबाज सरकारला आता विटली आहे। तो नक्की बदला घेईल हा आम्हाला विश्वास आहे। नाना आता थोड्या वेळापूर्वी बोलले की ते जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा सोनिया गांधी त्यांना विचारले की विश्वजित कदम यांच्या तिकिटासंदर्भात काय झालं। विशाल पाटलांचं नाव देखील सोनिया गांधींना माहीत नाही असं त्यांनी म्हटले। त्यांनी पंढरपूर गेली अद्याप कारवाई झाली नाही। काय भूमिका असणार आहे? नाही अशाही ज्या जिल्ह्यातील नेता आहेत त्या नेत्यांनाच संदर्भात चर्चा होत असते आणि विश्वजित आमचे त्या सांगली जिल्ह्यातील पतंगरावांच्या नंतर एक यशस्वीपणे आणि मेहनत करून अख्खा जिल्हा सांभाळून आहेत आणि एक युवा नेतृत्व म्हणून त्यांचं नाव हायकमांडच्या पुढे सातत्यानं आहे। त्यामुळे जरी उमेदवार कोणी असला तरी त्या जिल्ह्यातील नेत्यांना मेहनत करावी लागते। त्यांच्यावरही निवडणुका अवलंबून असतात। म्हणूनच मॅडमनी त्यांचं नाव घेतलेलं आहे। विशाल पाटील हे आता नवीन आहेत, तरुण आहेत, त्यांना थांबायची संधी होती, भविष्य होता, पण त्यांनी घाई केली आता आणि अतिघाई ही फार डेंजर असते आणि मला वाटतं की ती घाई त्यांना अडचणीची ठरेल। या वयामध्ये थांबून जरा पेशन्स ठेवून पुढे जाण्याची आवश्यकता होती। राजकारणात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते। म्हणून माझे आत्ताही त्यांना एवढाच सल्ला राहील की विशाल पाटलांनी त्यांच्या भविष्याचा विचार करून थांबावं। थांबवता येईल तर त्यांनी पाठिंबा द्यावा आणि आघाडीचा धर्म जो आहे तो पाडण्यासाठी त्यांनी पुढे यावं। त्यांचा कामाचा आणि त्यांच्या एकूणच मेहनतीला नक्की भविष्यात फळ चांगलं येईल। कारवाईच्या संदर्भात तर होईलच। शेवट आपल्याला पक्षाच्या आणि आम्ही इंडिया आघाडीच्या जे काही जागा वाटप झालं आहे त्यामध्ये त्याच्या पुढे जाऊन कोणी नेता काम करत असेल तर त्या पक्षांनी ती कारवाई करणे अपेक्षितच आहे
आणि मला वाटतं की प्रदेशाध्यक्षांनी त्यांना तशी सूचना दिली आहे आणि त्यांच्यावर कारवाईची अपेक्षा नक्की आहे. बॅलेट पेपर संदर्भातल्या सगळ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आणि ईव्हीएमवरच निवडणुका होईल असं सुद्धा त्यांनी म्हटलं. ते असला तरी निकाल राखून ठेवलेला आहे. दोनही या याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी मागणी केली होती की व्हीव्हीपॅटच्या ज्या स्लिप आहेत त्या पण मोजणी कराव्यात. त्या जरी मोजणी करण्याचा आदेश झाला तरी नक्की ईव्हीएमच्या संदर्भातली जी काही आत्ता लोकांमध्ये संभ्रम आहे आणि द्विधा मनस्थिती आहे ती नक्की त्याच्यावर पडदा पडेल. पण ते व्हीव्हीपॅट मोजण्याची तरी माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश करावेत अशी देशातील जनतेची मागणी आहे. आपली पिढी गेली काँग्रेसमध्ये पिढी गेल्यानंतर पहिल्यांदाच अशोकराव चव्हाण जे आहेत ते भाजपच्या यावेळी प्रचार केला आणि आज त्यांनी आमचा विजय असेल असं त्यांनी शेवट विजय आमचा की त्यांचा ही जनता ठरवते आणि महाराष्ट्रातील जनतेने देशातील जनतेने ठरवलं आहे. नांदेडकरांनी सुद्धा ठरवलं आहे की यावेळेस महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला मदत करायची आणि जिंकून आणायचा हा निर्धार केला आहे. त्यामुळे विजय 4 तारखेला कळेल. तो विजय हा महाविकास आघाडीचा असेल, काँग्रेसचा असेल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. राहुल गांधींची अमरावतीत सभा झाली त्यावरून रवी राणांनी म्हटलं की आता त्यांचा फायदा आम्हालाच होणार आहे कारण की त्यांनी तसे वातावरण निर्मित केलं त्याचं बेनिफिट आम्हालाच मिळेल आणि पप्पू असा देखील त्यांनी म्हणजे आज पण नाही जो माणूस ज्यांची कारकिर्दच मुळात त्याच लेवलवर ते बोलणार. ज्याची कारकीर्द बारच्या सिक्युरिटीपासून गार्डपासून झाली तर त्या माणसाला तोंडात ही शब्द येणे अपेक्षित आहे. ज्याचं म्हणजे सिक्युरिटीचा बासच होता तो एका डान्स बारच्या. त्यामुळं अशा व्यक्तींनी असे शब्द वापरणं काही फार मोठी गोष्ट नाही. आपल्या अवकातीत राहून बोलला असतं तर बरं झालं असतं. अवकातीच्या बाहेर बोलतो आहे हा माणूस. महाराष्ट्रातील जनतेने देशातील जनतेने ठरवलं आहे. नांदेडकरांनी सुद्धा ठरवलं आहे की यावेळेस महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला मदत करायची आणि जिंकून आणायचा हा निर्धार केला आहे. त्यामुळे विजय 4 तारखेला कळेल. तो विजय हा महाविकास आघाडीचा असेल, काँग्रेसचा असेल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. राहुल गांधींची अमरावतीत सभा झाली त्यावरून रवी राणांनी म्हटलं की आता त्यांचा फायदा आम्हालाच होणार आहे कारण की त्यांनी तसे वातावरण निर्मित केलं त्याचं बेनिफिट आम्हालाच मिळेल आणि पप्पू असा देखील त्यांनी म्हणजे आज पण नाही जो माणूस ज्यांची कारकिर्दच मुळात त्याच लेवलवर ते बोलणार. ज्याची कारकीर्द बारच्या सिक्युरिटीपासून गार्डपासून झाली तर त्या माणसाला तोंडात ही शब्द येणे अपेक्षित आहे. ज्याचं म्हणजे सिक्युरिटीचा बासच होता तो एका डान्स बारच्या. त्यामुळं अशा व्यक्तींनी असे शब्द वापरणं काही फार मोठी गोष्ट नाही. आपल्या अवकातीत राहून बोलला असतं तर बरं झालं असतं. अवकातीच्या बाहेर बोलतो आहे हा माणूस आणि येणाऱ्या 4 तारखेनंतर या राणाची अवकात काय आहे हे जनता दाखवेल. कांदा उत्पादक शेतकऱ्यावर दुजाभाव केला असं तुम्ही आता ट्विट केलं. हो, कारण पहिल्यांदा त्यांनी कांदावरचा निर्यात कर थांबवला होता आणि निर्यात करायसाठी परवानगी दिली 1 लाख टनाची, नंतर 2 लाख टनाची दिली. त्यानंतर मात्र त्यांनी कांदा आयात केला, निर्यातीवर बंदी घातली. ती मुदत संपल्यानंतर कांद्याचे भाव पडलेत आणि हमी भावाने कुठेही कांदा खरेदी केला. कांदा शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला सरकारच्या धोरणामुळे. म्हणूनच आम्ही ही सगळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जर उद्ध्वस्त करण्याचं पाप कोणी केलं असेल तर नरेंद्र मोदी सरकारने केलं आहे. हे तेवढंच सत्य आहे. बावनकुळेजींनी आता ट्विट केले. त्यांनी सांगितले सोलापूरच्या सभेमध्ये नरेंद्र मोदीवरती एकेरी टीकेचा उल्लेख राहुल गांधींनी केला. त्यांचा एक व्हिडिओ देखील त्यांनी समाज मांडलेला आहे. नाही काय त्यांनी एखाद्या विधवेला ज्या पद्धतीनं माननीय आमच्या नेत्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधींना ज्या भाषेत त्यांनी बोललं आहे, कुठल्या भाषा होती ती हेही जरा बावनकुळे साहेबांनी वाचून घ्यावं, ऐकून घ्यावं. हे शोभते काय एका स्त्रीला अशा पद्धतीची भाषा वापरणं? आणि स्वतः तुम्ही कराल ते चांगलं, दुसऱ्यांनी काही बोललं तर त्याच्यावर आरोप करायचे. हे सब जनता जानती है, जनता हुशार है. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड.